हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या बुधवार 29 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. या मालिकेच्या इतिहासातला सगळ्यात भारी आणि कॉमेडी एपिसोड. संपूर्ण एपिसोडमध्ये तुम्ही हसतच राहाल. मग असं नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये बाळजाबाईच्या पाहण्याचा कार्यक्रम झाला. सर देशमुख नावाचा एक म्हातारा बाळजाबाईला पाहायला आला आणि हा माणूस आढळरावांचा बालपणीचा मित्र होता, जो 28-29 वर्षापूर्वी बाळजाबाईवर प्रेम करायचा. परंतु तेव्हा बाळजाबाईने आढळरावांशी लग्न केलं आणि त्याची इच्छा अपूर्णच राहिली आणि आता तो बाळजाबाईशी लग्न करायला आलाय. बाळजाबाईने सुद्धा या सर देशमुखाशी लग्न करायला होकार दिला. त्यामुळे आढळरावांचा खूप जळफळाट झालाय. संपूर्ण एपिसोडमध्ये त्यांची खूप मजा आली. मग खरंच आता बाळजाबाई आणि या सर देशमुखाचं लग्न होणार की आढळराव हे लग्न थांबवणार? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सकाळी सकाळी कृष्णा ही माधव काकांना सांगते, माधव काका, संपूर्ण घरातील साफसफाई करून घ्या. पडदे वगैरे चेंज करायचे असतील तर करा. कोठे धूळ नाही आहे ना, ते सगळं चेक करा. तेवढ्यात आढळराव बाळजाबाई तेथे येतात आणि पूजासुद्धा त्यांना चहा देते. कृष्णा ही माधव काकांना सगळी तयारी करायला सांगत असते. माधव काका हो म्हणतात, तेथून निघून जातात. आणि मग आढळराव आणि बाळजाबाई कृष्णाला विचारतात, कृष्णा, सकाळी सकाळी ही कसली गडबड आहे? तेवढ्यात कृष्णा म्हणते, हा सांगते आबा. आणि ती पूजाला म्हणते, पूजे, आज आहे ना काहीतरी वेगळं जेवायला बनव. मी तर म्हणते पंचपक्वान्न बनव, पंचपक्वान्न. आज खूप महत्त्वाचा दिवस आहे. तेवढ्यात दुष्यंत तेथे येतो आणि म्हणतो, वा रे वा कृष्णा, पंचपक्वान्न? अगं, चहामध्ये साखर टाकायची का मीठ टाकायची ते तिला कळलं तरी खूप मोठी गोष्ट आहे. आढळराव म्हणतात, दुष्यंता. दुष्यंत म्हणतो, हो सॉरी. आणि दुष्यंत कृष्णाला एक नवीन साडी दाखवतो आणि विचारतो, कशी साडी ही? कृष्णा ही साडी पाहून खूप खुश होते. आढळराव म्हणतात, अरे वा, खूप भारी साडी आहे, एकदम झाक. मग दुष्यंत बाळजाबाईला म्हणतो, आई, ही साडी कशी आहे, आवडली का? बाळजाबाई सांगते, हो आवडली ना. कृष्णासाठी आणली आहे का? खूप झाक साडी आहे. आढळराव म्हणतात, मग कृष्णासाठी नाही तर कोणासाठी आणणार? बायकोसाठीच त्याने साडी आणली असेल. बाळजाबाई म्हणते, कृष्णा लकी आहे बरं का तू, नवऱ्याने इतकी छान साडी दिली. कृष्णा खुश होते आणि म्हणते, बाळजाबाई, ही साडी माझ्यासाठी नाही आहे, तर ही साडी तुमच्यासाठी आहे. हे ऐकून बाळजाबाईला सुद्धा आश्चर्य वाटतं. बाळजाबाई विचारते, माझ्यासाठी? कृष्णा सांगते, हो, आता घरामध्ये पाहुणे येणारे, मग तुम्ही नवीन साडी तर नेसायला हवीच ना, त्यासाठी ही साडी आणली आहे. पूजाला काही कळत नाही, तसंच बाळजाबाई आणि आढळरावांना सुद्धा काही कळत नाही. बाळजाबाई विचारते, घरात पाहुणे कोण येणार आहे? एवढी सकाळपासून लगबग सुरू आहे, तयारी सुरू आहे, मला तर काही कळतच नाही आहे. कृष्णा म्हणते, काय बाळजाबाई, आता दुसऱ्यांदा लग्न करायचं, मग हे सगळं करावंच लागणार ना. हे ऐकून आढळराव खूप चिडतात आणि म्हणतात, कृष्णे, तुला आधीच सांगितलंय, मी दुसऱ्यांदा लग्न करणार नाहीये. कशाला हा विषय पुन्हा पुन्हा काढतेस सकाळी सकाळी? असं म्हणून आढळराव रागारागाने जात असतात. तेवढ्यात कृष्णा त्यांना थांबवते आणि म्हणते, आबा, पण तुमच्या दुसऱ्या लग्नाबद्दल कोण बोलतोय? आम्ही तर बाळजाबाईच्या दुसऱ्या लग्नाबद्दल बोलतोय. हे ऐकून बाळजाबाई, आढळराव, पूजा यांच्या पायाखालची जमीनच सरकते. आढळराव विचारतात, बाळजाचं दुसरं लग्न? कृष्णा म्हणते, हो, बाळजाबाईंसाठी एक स्थळ आलंय सर देशमुखांचं आणि आज त्यांच्या पाहण्याचा कार्यक्रम आहे, त्यांना मुलगा पाहायला येणार आहे. हे ऐकून बाळजाबाईला जबर धक्का बसतो. आढळरावांना सुद्धा काहीच कळत नाही. बाळजाबाई उठून उभी राहते आणि म्हणते, कृष्णे, तुझ्या जिभेला काही हाड आहे की नाही? काय बोलतीये? दुसरं लग्न, ते सुद्धा या वयात? लोक माझ्या तोंडात शान घालतील, शान. तर कृष्णा म्हणते, लोकांचा काय विचार करायचा? लोकांचा नाही विचार करायचा. बाळजाबाई म्हणते, लोकांचा विचार नाही करायचा म्हणजे? अगं, मी या घरात तशी राहते तर लोक बोलताय. उद्या बाहेर कळलं ना की मी दुसरं लग्न करायला निघाली या वयामध्ये, लोक इथं येऊन शेण घालतील माझ्या तोंडामध्ये. तर कृष्णा ही बाळजाबाईला खाली बसवते आणि म्हणते, बाळजाबाई, तुम्ही खाली बसा. लोकांचा एवढा विचार करायचा नाही. लोक कधीच आपल्या मदतीला येत नाही आणि लोकांचं काय आहे, तोंड दिलं म्हणून बोलायचं, एवढंच काम असतं त्यांना. लोकांचा विचार करत बसलं तर आपल्या आयुष्यात आनंद सुख कधी येणार ते काय नाही. आम्ही दोघांनी खूप विचार केला. मी आणि दुष्यंत सरकारांनी रात्रभर विचार केलाय आणि मग आमचं ठरलं.
आता आबा तर तुमच्याशी लग्न करायला तयार नाही, मग काय तुम्ही आयुष्यभर असं एकटं राहणार? नाही नाही नाही, तुम्हाला लग्न करावंच लागेल. आम्ही लग्नाची सगळी तयारी करणार आहोत. आज जर तुमचं लग्न जमलं तर देऊ बार उडून. हे ऐकून बाळजाबाईला मोठा धक्काच बसतो. बाळजाबाई म्हणते, कृष्णे तू काय बोलते, तुला तरी कळतंय का? आणि दुष्यंता, तू तुझ्या आईचं दुसरं लग्न लावायला निघायलाय? दुष्यंत म्हणतो, हो आई, काय हरकत आहे? आता तुला सुद्धा आयुष्यात जोडीदार हवा ना, कुणीतरी तुझी काळजी घेणारं हवं, तुझं असं एखादा माणूस हवं. आयुष्यात तू किती एकटी पडलीये, म्हणून मला सुद्धा हे पटलंय आणि या लग्नाला माझा सुद्धा पाठिंबा आहे. बाळजाबाईला काही कळतच नाही. कृष्णा हसत असते. बाळजाबाई म्हणते, अरे तुम्ही सगळे आहात ना, तू आहे, कृष्णा आहे, बाकीचे सगळे आहेत. मी काय एकटी बिकटी पडलेली नाहीये, मी खुश आहे. मला दुसऱ्यांदा दुसरं कोणतं लग्न करायचं नाहीये. तर आढळराव म्हणतात, बरोबर आहे, ती काय एकटी नाहीये. तर कृष्णा म्हणते, अहो बाळजाबाई असं नसतं, आम्ही सगळे आहोत, पण आम्ही आमच्या संसारात आमच्या आयुष्यात रमलेलो. तुमची काळजी घेणारं, तुमचा विचार करणारं, तुमची हौसमौस करणारं कुणी असलं पाहिजे की नाही, आपलं असं माणूस. आणि आयुष्याच्या शेवटच्या काळातच अशा माणसाची गरज असते. त्यामुळे तुम्ही लग्न करायचंय, आमचं ठरलंय. हे ऐकून पूजासुद्धा हसू लागते. दुष्यंत म्हणतो, हो ठरलंय ठरलंय. बाळजाबाई म्हणते, अरे पण ते मला पटत नाहीये. कृष्णा म्हणते, पटल पटल, अचानक ऐकलं ना म्हणून पटत नाहीये. आणि कोण म्हणतंय की तुम्हाला लगेच लग्न करायचंय? आधी त्या सरदेशमुखांना येऊ द्या, तुम्ही त्यांच्याशी बोला, बसा, तुमचे विचार जुळताय का ते पहा, आणि मग तुम्हाला ठरवता येईल ना की लग्न करायचं की नाही. पण आज लग्न तुमचं ठरलंच, मला 100% खात्री आहे. बाळजाबाईला काय बोलावं ते कळतच नाही. दुष्यंत म्हणतो, आई, आम्ही तुझ्या भल्याचाच विचार करतोय ना, चांगला विचार आहे हा. तू आहे ना लग्नासाठी होकार दे, म्हणजे तू मुलगा आला का त्याच्याशी बोल, आणि काय करायचं ते मग ठरवू आपण. काही टेन्शन नाहीये. पण मुलगा चांगला आहे, तुझं लग्न आपण जमूनच टाकू, लग्नाचा बार उडूनच देऊ. कृष्णा म्हणते, हो दुष्यंत सरकार, हे तुम्ही झाक बोललात. आता हे लग्न व्हायलाच पाहिजे, आपण त्यांचं लग्न करूनच देऊया. आढळरावांना खूप राग आलेला असतो, त्यांचा जळफाट होतो, ते काहीच बोलत नाही. बाळजाबाई म्हणते, कृष्णे, हे पाहण्याचा वगैरे कार्यक्रम मला बिलकुल आवडत नाहीये, मी नाही जाणार आहे, मला नाही करायचंय लग्न. दुष्यंत म्हणतो, आई, पण मला तुझं दुसरं लग्न करून द्यायचंय. आता किती दिवस तू अशी एकटी राहणार? तुझा हा एकटेपणा मला नाही पाहावला जाते, तुला हे दुसरं लग्न करावंच लागणार आहे. दुष्यंतच्या हट्टापुढे बाळजाबाई सुद्धा गप्प बसते. आणि दुष्यंत आढळरावांना विचारतो, बाबा तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? तर आढळराव म्हणतात, नाही नाही, मला काय प्रॉब्लेम असणार आहे. दुष्यंत म्हणतो, हे पहा, आता बाबांना काही प्रॉब्लेम नाहीये, मग आई तुला काय प्रॉब्लेम आहे? तू ना लग्नाला होकार दे. आणि कृष्णा म्हणते, हो बाळजाबाई, चला मी ना तुम्हाला असं झाक तयार करते ना की तो सरदेशमुख तुम्हाला पाहताच तुमच्यावर फिदा व्हायला पाहिजे, लगेच लग्नाला होकार द्यायला पाहिजे. चला माझ्याबरोबर, मी तुम्हाला तयार करते. असं म्हणून कृष्णा ही बाळजाबाईला आपल्या बरोबर घेऊन जाते. दुष्यंत बाकीची खरेदी करायला निघून जातो. आणि पूजा तेथेच उभी असते आणि विचार करते, आता हे काय नवीन आहे? बाळजाबाईचं लग्न, ते सुद्धा दुसऱ्या माणसाशी. कृष्णा हे सगळं काय करतीये, काहीच कळत नाहीये. असा विचार करत करत पूजा तेथून निघून जाते. आणि मग आढळराव अशी हाताची घडी घालतात आणि म्हणतात, बाळजाचं दुसरं लग्न इतके लवकर, आणि स्थळ पण आलं. सरदेशमुख, आज पाहण्याचा पण कार्यक्रम. कोण असेल हा सरदेशमुख? असा विचार आढळराव करत बसतात. आणि बाळजाचं लग्न हा विचारच त्यांना सहन होत नाही. बाळजाचं दुसरं लग्न होतंय, तेही दुसऱ्या मुलाशी, आणि तिला सरदेशमुख नावाचा माणूस पाहायला येतोय, याचाच विचार आढळराव करत असतात. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप फनी आहे, खूप कॉमेडी आहे. हसून हसून तुमची वाट लागेल यात शंका नाही. आणि इकडे किचनमध्ये पूजा समरला झालेला सगळा प्रकार सांगते. त्यामुळे समरला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसतो आणि तो विचारतो, हे कसं शक्य आहे? कृष्णा दुसऱ्याच एखाद्या माणसाबरोबर बाळजाबाईचं लग्न लावून देतीये. पूजा म्हणते, हो ना, मला पण तेच कळत नाहीये, हे सगळं नेमकं काय घडतंय? या कृष्णाचा प्लॅन काय ना, काहीच कळत नाहीये. तिने असं का ठरवलं असेल? समर म्हणतो, कृष्णाने असा तडकाफडकी निर्णय घेतलाय, याचा अर्थ नक्कीच तिच्या डोक्यात काहीतरी सुरू असणार आहे, पण तेच कळत नाहीये. पूजा म्हणते, मग आपण काय करायचं? आपण ना कृष्णाचा हा प्लॅन उधळून लावूया, आपण हे लग्न होऊच द्यायचं नाही. तर समर म्हणतो, नाही नाही पूजे, आपण असं करायचं नाही. पूजा विचारते, असं कसं? मग तिला सगळं करू द्यायचं का तिच्या मनाने? समर सांगतो, हो करू द्यायचं, म्हणजे आपल्याला कळेल की त्या कृष्णाचा नेमका प्लॅन काय. ती खरंच बाळजाबाईचं लग्न लावून देतीये
की काहीतरी वेगळा प्लॅन करतीये हे आपल्याला कळेल ना, मग आपल्याला आपलं ठरवता येईल. ही गोष्ट पूजाला सुद्धा पटते आणि आपण काहीच करायचं नाही असं हे दोघे ठरवतात. इकडे आढळराव हे घराच्या बाहेर अंगणात उभे असतात आणि त्यांच्या डोक्यात हाच प्रश्न असतो, हा सर देशमुख कोण आहे? अचानक इतक्या लवकर बाळजासाठी स्थळ कसं आलं? हा सर देशमुख कोण असेल? हा सगळ्यात मोठा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. आढळराव म्हणतात, हा सर देशमुख माझ्यापेक्षा वयाने मोठा असेल का छोटा असेल? म्हणजे माझ्यापेक्षा वयाने कमी असेल ना, तर त्याला लाथ मारून हाकलून देईल मी येथून, चांगलाच घाबरून सोडेल. पण माझ्यापेक्षा वयाने मोठा असला तर? तेवढ्यात ते विचार करतात, पण मला काय घेणं देणं आहे? बाळाचं लग्न होतंय, होऊ दे, मला काय फरक पडतो, जाऊ दे. मग पुढच्या क्षणाला, नाही नाही, असं कसं? बाळाचं लग्न कसं होऊ देऊ शकतो मी? नाही नाही, पण हा सरदेशमुख कोण असणार आहे? काय करत असल? काय कामधंदा करत असल? सरदेशमुख नाव तर ऐकल्यासारखं वाटतंय, पण कोण असल? कुठला असल? आणि डायरेक्ट बाळाशी लग्न या वयात का करायचं असेल त्याला? हाच प्रश्न आढळरावांना पडलेला असतो. आढळराव कधी विचार करतात या सरदेशमुखला हाकलून लावेल, कधी विचार करतात मला काय फरक पडतो, होऊ दे बाळाचं लग्न, कधी विचार करतात नाही नाही, असं कसं? हा सीन खरंच खूप भारी आहे. हसून हसून तुमचं पोट दुखणार एवढं मात्र नक्की. आढळरावांची ॲक्टिंग खूप भारी आहे. आढळराव हाच विचार करत असतात आणि तेवढ्यात दुष्यंत हा माधव काकांबरोबर खूप साऱ्या बॅग सामान घेऊन घरी परत येतो. आढळराव दुष्यंतला थांबवतात आणि विचारतात, ए दुष्यंता, हे काय रे सगळं? एवढं सामान, एवढं हे सगळं कशासाठी आणलंयस तू? तर दुष्यंत म्हणतो, काय बाबा, आता आईला पाहायला पाहुणे येत आहे, मग सगळ्यांसाठी नवीन कपडे, मिठाया हे सगळं आणावं लागेल की नाही? असं दिसलं पाहिजे की आपण सुद्धा एक्सायटेड आहोत, हे लग्न करण्यासाठी उत्सुक आहोत. हे ऐकून आढळरावांना मोठा धक्काच बसतो. दुष्यंत विचारतो, बाबा तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना? तर आढळराव म्हणतात, मला नाही नाही, मला कसला प्रॉब्लेम, मला काही प्रॉब्लेम नाही. दुष्यंत म्हणतो, हो तुम्हाला काय प्रॉब्लेम असणार आहे ना, तुम्ही तर आधीच नकार दिलाय. आढळराव म्हणतात, पण हा सरदेशमुख कोण आहे? म्हणजे त्याचं नाव काय पूर्ण? दुष्यंत म्हणतो, त्यांचं होय सरदेशमुख, नाही मला पण नाही माहीत, पण आईला माहिती आहे, आई ओळखते त्यांना, आईला विचारून येतो मी. आढळराव म्हणतात, नाही नाही, थांब थांब, त्याचं वय काय असेल आणि कुठं राहतो तो, काय कामधंदा करतो? दुष्यंत म्हणतो, तो पुण्याला राहतात, पुण्याला, आणि मी असं ऐकलं की त्यांचा मोठा बिझनेस आहे, पण वय वय नाही माहीत मला. बाबा गुड क्वेश्चन, तुम्ही एक काम करा, तुम्ही ना असे सगळे प्रश्न तयार करून ठेवा, म्हणजे आपण सुद्धा वर परीक्षा घ्यायला पाहिजे ना. वधू परीक्षा महत्त्वाची तशी वर परीक्षा महत्त्वाची. आता आईचं त्यांच्याशी लग्न करून द्यायचं म्हणजे आपल्यासुद्धा कळलं पाहिजे की हा माणूस कोण आहे, काय करतो, कुठे राहतो, वय काय, कामधंदा काय, आईला सुखात ठेवेल की नाही. एक नंबर, तुम्ही ना या सगळ्या प्रश्नांची यादी करा आणि मग आपण त्यांना हे सगळे प्रश्न विचारू. तसे पण तुम्ही मोठे आहात ना. आढळराव म्हणतात, मोठे? अरे एवढा मोठा नाही मी बाळाचं लग्न लावून द्यायला, म्हणजे विचारू आपण सगळे प्रश्न विचारू. दुष्यंत म्हणतो, चला मग आतमध्ये. आढळराव म्हणतात, नाही नाही, येथे थांबतो मी अंगणात, येथे आकाशाकडे पाहत राहिलं ना, निळ्या आभाळाकडे, तर चांगलं सुचतं मला. दुष्यंत म्हणतो, ठीक आहे ठीक आहे. आढळराव हे वरती पाहण्याचं नाटक करतात. दुष्यंत त्यांच्याकडे पाहून हसत असतो. दुष्यंतला सुद्धा समजतं की आईचं दुसरं लग्न हे बाबांना मान्य नाहीये, त्यांचा चांगलाच जळफाट होतोय. दुष्यंत हसत हसत घरात निघून जातो आणि आढळराव हे आकाशाकडे पाहतच राहतात. त्यांना खूप त्रास होत असतो. आणि इकडे कृष्णाने बाळजाबाईला लग्नासाठी पाहण्याच्या कार्यक्रमासाठी तयार केलेलं असतं. बाळजाबाई खूप सुंदर दिसत असते आणि कृष्णा म्हणते, खरंच बाळजाबाई काय झाक दिसायलात तुम्ही, पण असं नाही बरं का की तुम्ही रोजच इतक्या झाक नाही दिसत, तुम्ही रोजच झाक दिसता, पण आज थोड्या जास्त झाक दिसायलात. आज पहा ते सरदेशमुख कसं लगेच तुम्हाला पसंत करतात. आणि कृष्णा चक्क बाळजाबाईला काळा टीका लावते. बाळजाबाई म्हणते, कृष्णा तू हे काय करायलीस, मला नाही करायचं हे लग्न, मला ना हे बिलकुल आवडत नाही आहे, तू जे काही करते ती. तर कृष्णा विचारते, तुम्हाला सरदेशमुखाशी दुसरं लग्न नाही करायचं आहे, पण आबांशी तर दुसरं लग्न कराल ना तुम्ही? हे ऐकून बाळजाबाई लाजते आणि म्हणते, हो हो, तेवढं तर करायचं आहे मला. तर कृष्णा म्हणते, मग आम्ही जे नाटक करतोय ना त्यात आमची साथ द्या. बाळजाबाईला धक्काच बसतो. बाळजाबाई म्हणते, म्हणजे हे सगळं नाटक करताय तुम्ही दोघे मिळून? कृष्णा म्हणते, मग तुम्हाला काय वाटलं, आबा सोडून आम्ही तुमचं लग्न दुसऱ्या कोणाशी लावून देऊ? आम्ही काय तुम्हाला आमच्यापासून दूर जाऊ देणार नाहीये. बाळजाबाई विचारते, पण हा सरदेशमुख कोण आहे, मला तेवढं तरी सांग. तर कृष्णा म्हणते, अहो तुम्हाला माहिती आहे,
तुम्ही ओळखता त्यांना. हे ऐकून बाळजाबाईला सुद्धा लगेच आठवतं की हा सर देशमुख कोण आहे. बाळजाबाई म्हणते, अरे देवा, त्याला बोलवलंय का तुम्ही? कृष्णा खुदू खुदू हसू लागते आणि म्हणते, खूप मजा येणार आहे आज, तुम्ही फक्त आमची साथ द्या. बाळजाबाई हो म्हणते आणि या दोघीसुद्धा हसत असतात. आणि थोड्या वेळानंतर हॉलमध्ये सगळे असतात. आढळराव बसलेले असतात, त्याचबरोबर पूजा समोर येतात, दलपत जयकांत असतात, कृष्णा दुष्यंतसुद्धा असतात. सगळेजण या सरदेशमुखाची वाट पाहत असतात. कृष्णा दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार, त्यांना फोन करून विचारा ना कोठे पोहोचले. दुष्यंत म्हणतो, नाही नाही, नको नको, म्हणजे ते चांगलं नाही वाटणार ना. त्यांना असं वाटेल की आपल्याला खूपच घाई झाली आहे. अशा लग्न कार्याच्या गोष्टींमध्ये अशी घाई करून चालत नाही. आढळराव या दोघांकडे रागारागाने पाहत असतात. पूजा समोर मजा पाहत असतात. आणि दुष्यंत म्हणतो, बाबा बाबा तर आढळरावांचं लक्षच नसतं. आढळराव काही बोलतच नाही. कृष्ण आणि दुष्यंत त्यांच्याकडे पाहत असतात. आढळराव मनातल्या मनात विचार करतात, कोण असेल हा सर देशमुख? आज पाहायला येतोय बाळाला, आणि आज जर त्यांची पसंती झाली आणि लग्न ठरलं तर काय करायचं? नाही नाही, मी असं होऊच देणार नाही. आधी पाहतो तर हाय कोण, मग ठरवता येईल कोण आहे हा. तेवढ्यात दलपत विचारतो, दुष्यंत सरकार, म्हणजे तुम्ही त्यांना सिस्टमॅटिकली पत्ता तर नीट पाठवलाय ना? नाहीतर रस्ता चुकायचे म्हणून त्यांना उशीर झाला असेल. दुष्यंत म्हणतो, नाही नाही, असं कसं चुकीचा पत्ता पाठवेल, एकदम बरोबर पत्ता पाठवलाय, येतीलच थोड्या वेळात. आणि तेवढ्यात माधव काका धावत पळत येतात आणि म्हणतात, दुष्यंत सरकार, आलेत ते पाहुणे. हे ऐकून सगळ्यांना खूप आनंद होतो. दुष्यंत म्हणतो, चला चला, उभे राहा उभं राहा, स्वागत करतं त्यांचं. दलपत उभं राहतो. आढळराव म्हणतात, ए दलपत बस, कोणता राजा लागून गेला का तो त्यासाठी उभं राहिला, बस खाली. दलपत खाली बसतो. दुष्यंत आणि कृष्णा या सरदेशमुखाचं स्वागत करतात. सरदेशमुख घरामध्ये एंट्री घेतो आणि त्याला पाहताच आढळरावांना जबर धक्का बसतो. आढळराव म्हणतात, अरे देवा, हे माकड आहे का? या माकडाशी बाळाचं लग्न लावून देणार आहे का? आढळराव डोक्याला हातच लावतात. कृष्ण आणि दुष्यंत या सरदेशमुखाचं स्वागत करतात. सरदेशमुख त्यांचं स्वागत घेतो आणि घरामध्ये येऊन बसतो. तो बाजूच्या सोफ्यावर बसतो. दुष्यंत म्हणतो, अहो येते कुठे? आपण शेजारी बसा ना, ही कशी मानाची जागा आहे ना, आणि आता तुम्ही सुद्धा आमचे मानाचेच आहात, बसा बसा. असं म्हणून दुष्यंत या सरदेशमुखाला आढळरावांच्या शेजारी बसवतो. त्यामुळे आढळराव खूप चिडतात. कृष्णा म्हणते, तुम्ही निवांत बसा बरं का, चहा पाणी घ्या, आता बाळजाबाई तयार होत आहे, येतीलच थोड्या वेळात. आढळराव कृष्णाकडे रागारागाने पाहतात आणि मग दुष्यंत म्हणतो, तुमची ओळख करून देतो. आबा, हे सरदेशमुख बरं का, आणि सरदेशमुख साहेब, हे आमचे आबा आढळराव रांगणे पाटील. तर हा सरदेशमुख म्हणतो, अरे दुष्यंता, माझी आणि या आढळराव रांगणे पाटलांची ओळख करून द्यायची काही गरज नाहीये. अरे आम्ही बालपणीचे मित्र आहोत, चड्डी फ्रेंड आहे, चड्डी फ्रेंड. हे ऐकून कृष्णा, दुष्यंत, पूजा, समर या सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. आणि हे सरदेशमुख म्हणतात, काय आढळ्या, हो की नाही? दुष्यंतला खूप आनंद होतो. दुष्यंत या सरदेशमुखांच्या शेजारी जाऊन बसतो आणि विचारतो, खरंच तुम्ही बालपणीचे मित्र आहात? तर हे सरदेशमुख सांगतो, अरे हो मग, अरे लहानपणी एकत्र खेळलो, एकत्र शाळेत गेलोय आम्ही. आणि हा तुझा आढळ्या आहे ना, अरे बाप, काय राग त्याचा, अख्ख्या पंचक्रोशीत त्याचा राग फेमस आहे. आढळराव खूप चिडलेले असतात. सगळे चवी चवीने हे ऐकत असतात. आढळराव चिडून म्हणतात, ए नाग्या, मला आहे ना आढळराव म्हणायचं, आढळ्या बिढळ्या नाही म्हणायचं बरं का. सगळे हसत असतात. आणि लगेच सरदेशमुख म्हणतो, काय आढळ्या, लगेच चिडला का? तुझी ही सवय आहे ना जुनीची, लगेच चिडला बघ तू. आढळराव तोंड फुगून बसलेले असतात. त्यांना हा सरदेशमुख बिलकुल आवडत नाही. जयकांत हा दलपतला विचारतो, ओ पप्पा, कोण आहे हा सरदेशमुख आणि यांचं काय कनेक्शन आहे? मला तर काही कळतच नाहीये. दलपत म्हणतो, थांब रे, सगळं कळेल, तू फक्त ऐकत राहा आणि मजा घे. आणि मग सरदेशमुख हा आढळरावांना विचारतो, काय आढळ्या, काय बायकोचं दुसरं लग्न लावून देतोय? आढळराव सरदेशमुखकडे रागारागाने पाहतात. आणि सरदेशमुख सांगतो, मला आहे ना खरंच खूप आनंद झाला आहे जेव्हा मला कळलं की तुम्ही बाळाचं दुसरं लग्न लावून देताय. अरे मी किती वर्षापासून या गोष्टीसाठी वाट पाहत होतो. हे ऐकून सगळ्यांना आश्चर्य वाटतं. कृष्णा विचारते, किती वर्षांपासून वाट पाहत होतो म्हणजे? म्हणजे तुम्ही आमच्या बाळजाबाईंना सुद्धा आधीपासून ओळखतात का? तर हा सरदेशमुख सांगतो, आता ती लई मोठी गोष्ट आहे, सांगतो तुम्हाला. कसं आहे ना, 28-29 वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा माझ्या सुलूला
म्हणजे तुमच्या बाळजाबाईला पहिल्यांदा पाहिलं होतं आणि पहिल्यांदा पाहताच मी त्याच्या प्रेमात पडलो होतो. तेव्हाच मला तिच्याशी लग्न करायचं होतं. पण माझी सुलू या आढळ्याच्या प्रेमात पडली आणि तिने त्याच्याशी लग्न केलं. तेव्हापासून मी विचार करतोय की सरणावर चढण्याच्या आधी मला माझी सुलूची एकदा भेट झाली पाहिजे आणि शेवटी ती संधीच चालून आली. हे ऐकून सगळ्यांना आश्चर्य वाटतं आणि हे सरदेशमुख म्हणतो, आणि त्यात आता तुम्ही बाळजाबाईचं दुसरं लग्न लावून देताय. मग माझ्यापेक्षा योग्य व्यक्ती कुणी असूच शकत नाही. डोक्यावरचे केस पिकले, थोडे उडून गेले, पण मनातली इच्छा काही पिकत नाही. मनातली इच्छा तशीच राहते. म्हणून आज मी लगेच धावत पळत येथे आलोय पाहण्याच्या कार्यक्रमासाठी. आणि मला माहिती आहे माझी सुलूसुद्धा माझ्यासाठी तयार होईल आणि लगेच ती माझ्याबरोबर लग्नाला होकार देईल. हे ऐकून दुष्यंत, कृष्णा सगळे हसत असतात आणि आढळराव चिडून म्हणतात, ए नाग्या, काही अक्कल आहे का नाही रे तुला? म्हणजे डोक्यांवरचे केस पिकले, काही उडून गेले, पण अक्कल नाही आली तुला अजून. तू असं काय करतोय? अरे लोक काय म्हणतील? तोंडात शान घालतील ना तुझ्या. आणि काही लोकांचा विचार कर. या वयात बाळाशी लग्न करायला आलाय तू. तर हा नाग्या म्हणजे सरदेशमुख म्हणतो, ए आढळ्या, लोकांचा विचार कशाला करू रे मी? मी काय लोकांचा विचार कधीच केला नाही आयुष्यात, आता पण करणार नाही. आढळराव म्हणतात, याचं नेहमीचंच आहे, असाच आहे हा. तर सरदेशमुख म्हणतो, माझी बायको 10 वर्षांपूर्वी गेली. तेव्हा तिच्या अस्थि विसर्जनानंतर कुणीही आलं नाही. मी कुठे झोपतोय, कुठे राहतोय, खातोय का उपाशी राहतोय, कसा जगतोय, कुणीही पाहायला आलं नाही. तेव्हा हे लोक आले होते का रे माझ्यासाठी? नाही ना. मग आत्ता मी त्यांचा विचार कशाला करू? जर माझ्या दुःखाच्या वेळेस हे लोक नव्हते, माझी काळजी घ्यायला हे लोक नव्हते, तर आता मी माझ्या आयुष्यात सुख शोधतोय, तर हे लोक कशाला हवेत? म्हणून मी या लोकांचा बिलकुल विचार करत नाही. आणि मी ठरवलंय आता आयुष्यात सुखी राहायचं, लग्न करायचं. आणि या वयातच खरी जोडीदाराची गरज असते रे. आणि माझं तर स्वप्नच होतं. 28-29 वर्षापासून तरसतोय मी. आता माझी सुलू माझी होणार आणि ही संधी मी काय सोडणार आहे का? आढळराव खूप चिडलेले असतात. दुष्यंत आणि कृष्णा हसत असतात. पूजाला तर आनंद होतो. तिला असं वाटतं की खरंच आता या सरदेशमुखचं आणि बाळजाबाईचं लग्नच होणार आहे. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता, एक नंबर होता. आजचा एपिसोड पाहायला खूप मजा आली आणि हसून हसून पोट दुखलंय. आढळरावांचा तो जळफळाट आणि हा सरदेशमुख तर एक नंबर आहे, यात शंकाच नाही. कृष्णा आणि दुष्यंतने खरंच खूप भारी प्लॅन तयार केला आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन कॉमेडी असणार आहे, आणखीन मजा येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की बाळजाबाई या पाहण्याच्या कार्यक्रमात येईल. मग सरदेशमुख आणि बाळजाबाई यांच्या गुलुगुलू गप्पा होतील. हे दोघे एकमेकांना पसंत करतील आणि हा सरदेशमुख विचारेल, सुलू तू माझ्याशी लग्न करायला तयार आहे का? आणि बाळजाबाई एखाद्या तरुण मुलीसारखी, हो मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे, असं उत्तर देणार. कृष्णा आणि दुष्यंत खुश होतील, पण आढळरावांच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. आढळराव म्हणतील, ए नाग्या, उठ उठ इथून उठ. आणि या सरदेशमुखला काही कळणारच नाही. तो म्हणेल, अहो हे काय करताय तुम्ही? तर आढळराव म्हणतील, निघ आत्ताच्या आत्ता. माझ्या बाळाशी लग्न करायला आला तू, निघ, मार खाशील आता माझ्या हातचा. हे ऐकून घरातील सगळ्यांना खूप टेन्शन येईल की आढळराव असं काय करताय. आणि मग तेव्हा दुष्यंत, जयकांत हे सरदेशमुखला घेऊन घराबाहेर निघून जातील. आणि आढळराव चक्क सगळ्यांसमोर बाळजाबाईला लग्नासाठी मागणी घालतील आणि विचारतील, बाळजा तुला दुसऱ्याशी लग्न करायचंच आहे ना? मग दुसऱ्या कोणाशी लग्न करण्यापेक्षा माझ्याशीच लग्न कर. मी तुला लग्नाची मागणी घालतो, माझ्याशी लग्न करशील का? हे ऐकून घरातील सगळ्यांना खूप आनंद होईल. बाळजाबाई खूप खुश होईल. दुष्यंतचे आणि कृष्णाच्या चेहऱ्यावर तर आनंद ओसंडून वाहत असेल. आणि बाळजाबाई आढळरावांची ही मागणी मान्य करणार, आढळरावांशी लग्न करायला होकार देणार. हो मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. त्यामुळे आढळरावसुद्धा खूप खुश होतील. आढळराव आणि बाळजाबाईचं लग्न ठरलं आहे आणि येत्या काही दिवसात आपल्याला त्यांचा लग्न सोहळा पाहायला मिळणार आहे. फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा,
चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.